नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर आज मी थंडी स्पेशल असे हे चाकवताचं गरगाट किंवा चाकवताचा सागही म्हणला तरी चालेल. तर तो मी आज बनवणार आहे. तर त्यासाठी मी तर एक जुडी हा चाकवता घेतलेला आहे. तर चाकवता हा दोन प्रकारचा असतो, एक हिरवा आणि एक लाल. तर मला हा हिरवा चाकवता भेटलेला आहे. तर मी हिरव्या चाकवताची भाजी किंवा गरगाट बनवणार आहे. तर थंडी स्पेशल असा चाकवत असतो हा. उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये चाकवत आपल्याला पाहावयासी मिळत नाही. फक्त थंडीमध्येच ही भाजी येते, त्यामुळे ही आवर्जून थंडीमध्ये तुम्ही करा. तर मी बाजरीची भाकरी आणि चाकवताचा गरगाट किंवा चाकवताचा साग बनवणार आहे. तर त्यासाठी मी सुरुवातीला ही चाकवता कुडून घेणार आहे. फक्त पानं आपल्याला घ्यायचे आहेत. पानं कुडून मी स्वच्छ धुवून ती बारीक अशी चिरून घेणार आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पहा, चाकवताची भाजी मी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे. जास्त बारीक पण नाही चिरायची आपल्याला, अशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे. तर ती आपण कुकरमध्ये आता घालतोय. त्यानंतर बघा, हा मटार आपल्याला वापरायचा आहे. अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी आहे. अर्धी वाटी हा हिरवा वरणा आहे. अर्धी वाटी हा काळा वाटाणा आहे, जो मी 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवला होता. तोही वापरायचा आहे आपल्याला. काळा वाटाणा तुम्ही आवर्जून वापरा, याच्यामुळे या गरगाट्याची चव जी आहे ती अप्रतिम अशी येणार आहे. एक मध्यम आकाराचा हा टोमॅटो आणि 6 ते 7 ह्या लसणाच्या पाकळ्या. तर याच्यात आता मी 1 वाटी पाणी वापरत आहे. तर एवढं हे साहित्य आपल्याला उकडून घ्यायचं आहे कुकरमध्ये. 1-2 शिट्ट्या आपण देणार आहोत. झाकण लावून मी गॅसवरती कुकर ठेवणार आहे आणि 2 शिट्ट्या देणार आहे. कुकरला 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. आता प्रेशर याच्यातलं संपलेलं आहे. प्रेशर संपल्यानंतरच टोपण आपल्याला काढायचं आहे. तर मटार वरणा शिजलेला आहे की नाही पाहूयात आपण. तर शिजलेले आहेत वरणा मटार. गरगरीत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर आपण आता हे रवीने घोटून घेतो. ही ताकाची जे रवी असते ना, त्यांना आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेलही वापरू शकताय. तूप गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 1 साबूत मिरची, त्यानंतर हा 1 कांदा किसलेला आहे मी, तो याच्यात वापरायचा आहे. कांदा गुलाबी रंगावरती भाजल्यानंतर 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. कांदा छान भाजल्यानंतर 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण चटणी. मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले करपू नयेत म्हणून थोडं गरम पाणी आपण घालूयात. पाण्यामध्ये मसाला थोडासा भाजून घ्यायचा आहे. मसाला छान भाजलेला आहे. आपण आता चाकवताचं हे मिश्रण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि चवीनुसार हे मीठ. आपल्याला जितकं पातळ हवं असेल तितकं आपण पातळ गरगाट बनवायचं आहे. अर्धी वाटी पाणी मिक्स करणार आहे मी. मिक्स करून याला एक उकळी आणू द्यायची आहे आपल्याला. आणि तयार आहे आपलं हे छान असं गरगाट, थंडीमधलं स्पेशल गरगाट. आपलं चाकवताचं गरगाट जे आहे ते तयार आहे की नाही पाहूयात. कारण मी 5 मिनटं याला झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे.
याच्यात आपण बाजरीचं पीठ मिक्स केलेलं आहे, त्यामुळे याला शिजवून छान घ्यायचं आहे. तर आपलं गरगाट तयार आहे, छान शिजलेलं पण आहे. हे पाहू शकताय तुम्ही, छान याला थिकनेस पण आलेला आहे. तर तयार आहे आपलं हे. आणि आता वरून थोडी कोथिंबीर टाकते मी. तर तयार झालेलं आहे आपलं हे चाकवताचा गरगाट किंवा चाकवताचा साग. मी आता हे साईडला ठेवते आणि बाजरीची भाकरी करून घेणार आहे. तर गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता. तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलेलं पीठ आहे हे. आणि गॅसवरती भाकरीचा तवा पण गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि पाणी आपण थंडच घ्यायचं आहे. थंड पाण्यानंच हे पीठ मळायचं आहे. गरम पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण बाजरीचं पीठ हे चिकट असतं. त्यामुळे थंडच पाणी घेऊन हे मळायचं आहे, थोडं थोडं पाणी घेऊन. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळाल तितकी भाकरी चांगली होते. तर हे पहा, पीठ मळून झालेलं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही आहे. अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर भाकरी करायला सुरुवात करूयात आपण. तर हे पहा, मी एवढा गोळा घेतलेला आहे. तुम्हाला ज्या साईजची भाकरी करायची आहे त्या साईजचा गोळा तुम्ही घ्या. थोडं पीठ लावायचं आहे परातीला. आणि अशा पद्धतीने ही भाकरी थापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने भाकरी हळूवारपणे थापून घ्यायची आहे. हाताला पीठ लावत भाकरी थापायची आहे. तर भाकरी थापून तयार आहे. तवा पण गरम झालेला आहे. आपण आता तव्यात भाजण्यासाठी टाकतोय. एक मिनिटभर असंच ठेवूयात आणि मगच पाणी लावायचं आहे आपल्याला. 1 मिनिट झाल्यानंतर वरून असं पाणी लावायचं आहे भाकरीला. पाणी लावल्यानंतर 10 सेकंदानंतर भाकरी परतायची आहे, लगेच परतायची नाही आहे. तर परततोय भाकरी मी आता. तर दुसऱ्या साईडने पण 5 मिनिटं भाजून घ्यायची आहे आणि मगच भाकरी आपल्याला काढायची आहे. भाकरी भाजली की नाही पाहूयात आपण. तर भाकरी आपली भाजलेली आहे. पुन्हा हिला गॅसवरती आपण भाजून घेतोय. ही पहा, दोन्ही साईडने पण भाजलेली आहे. गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. तर हे पहा, छान टमटमीत अशी भाकरी आपली फुगून तयार आहे. खरपूस अशी भाजलेली आहे. गॅस बंद करत आहे. तर मित्रांनो, गरमागरम चाकवताचा गरगाट किंवा चाकवताचा साग आणि गरमागरम बाजरीची भाकरी आपली तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला हा मेनू कसा वाटला थंडीतील स्पेशल? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू.